जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, माऊली आयटी सोल्युशन या युट्यूब चॅनलवरचे तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. डेटा कम्युनिकेशन आणि कम्प्युटर नेटवर्क 22/414 या युनिटचे आपण युनिट वाईज IMP आपली जी MSBT समर 24 एक्झाम जी आहे त्या दृष्टीने आपण बघत आहोत. तर आज आपण युनिट नंबर 4 चे जे काय IMP क्वेश्चन्स आहेत ते आपण एक्झाम वाईज जे आहेत ते बघणार आहोत. तर युनिट नंबर 4 जो आहे आपला तो आहे नेटवर्क टोपोलॉजी अँड नेटवर्किंग डिव्हाइसेस. तर नेटवर्कसाठी कोणत्या टोपोलॉजीज आपण यूज करतो आणि त्यामध्ये नेटवर्क कनेक्टिंग डिव्हाइसेस कोणते यूज करतो, तर त्यावरती हा युनिट होता मित्रांनो. 10 मार्क्स जे आहे याचा 10 मार्क्सचं वेटेज आपल्याला ॲज पर द MSBT करिक्युलम नुसार या ठिकाणी 10 मार्क्सचं वेटेज याला आहे. 10 मार्क्सचं वेटेज असताना हा प्रत्येक एक्झाममध्ये किती मार्क्ससाठी विचारला जातो आणि कोणते क्वेश्चन याच्यावरती मेनली विचारले जातात, तर ते आपण या ठिकाणी आज डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट जी आपली एक्झाम आहे ती आहे समर 23 एक्झाम. 12 मार्क्ससाठी हा युनिट त्यामध्ये विचारला होता. 2 मार्क्सचा जर याच्यामध्ये क्वेश्चन होता, लिस्ट एनी 4 नेटवर्क कनेक्टिंग डिव्हाइसेस. कोणतेही 4 नेटवर्क कनेक्टिंग डिव्हाइसेस तुम्हाला लिस्ट करायचे आहे. 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे. त्यानंतर डिस्क्राईब द वर्किंग ऑफ राउटर विथ सुटेबल एक्झाम. राउटरचं वर्किंग तुम्हाला राईट करायचं आहे. 4 मार्क्ससाठी हा क्वेश्चन होता. त्यामध्ये डायग्रामसाठी पण तुम्हाला मार्क असतात. त्यानंतर ड्रॉ सुटेबल नेटवर्क लेआउट विथ स्टार टोपोलॉजी फॉर अ कम्प्युटर लॅब विथ 10 होस्ट अँड वायरलेस प्रिंटर. तर हा ऍप्लिकेशन लेवलचा क्वेश्चन म्हणता येईल. तुम्हाला स्टार टोपोलॉजी आहे ती या ठिकाणी ड्रॉ करायची आहे. 6 मार्क्ससाठी हा क्वेश्चन होता. डायग्रामसाठी मार्क असतील याच्यामध्ये आणि कंपोनंटसाठी पण याच्यामध्ये मार्क्स आहेत. त्यानंतर विंटर 23चा जर आपण बघितलं तर 12 मार्क्ससाठी हा युनिट विचारला होता. यामध्ये 2 मार्क्सचे 2 क्वेश्चन म्हणजे 2 मार्क्सचे 2 क्वेश्चन आणि 4 मार्क्सचे 2 क्वेश्चन असा हा 12 मार्क्ससाठी होता. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं लिस्ट द नेटवर्क टोपोलॉजी. टोपोलॉजीसाठी 2 मार्क आणि दुसरा क्वेश्चन आहे याच्यामध्ये नेटवर्क कनेक्टिंग डिव्हाइसेस त्याच्यासाठी 2 मार्क आणि स्टार टोपोलॉजी आणि रिंग टोपोलॉजी दोन्ही तुम्हाला डिस्क्राईब करायचं आहे. 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे हा. 4 मार्क्समध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठी स्टार टोपोलॉजी आणि 2 मार्क्ससाठी रिंग टोपोलॉजी 1 मार्क याच्यामध्ये डायग्रामला असू शकतो. त्यानंतर डिफरन्स बिटवीन हब आणि स्विच 4 पॉईंटसाठी विचारला होता. तर म्हणजे एका पॉईंटसाठी 1 मार्क. हब आणि स्विच मध्ये तुम्हाला डिफरन्स राईट करायचा होता. त्यानंतर आपण जर समर 22 जर आपण बघितलं तर समर 22 मध्ये हा जो आहे युनिट हा 14 मार्क्ससाठी म्हणजे 14 मार्क्ससाठी विचारला होता. तर याच्यामध्ये मार्क्सचं जे डिस्ट्रीब्युशन होतं ते सर्वात महत्वाचं बघा कसं होतं. तर 2 मार्क्सचा फर्स्ट क्वेश्चन होता. त्याच्यामध्ये होता लिस्ट द डिफरंट टाइप्स ऑफ नेटवर्क कनेक्टिंग डिव्हाइसेस. या अगोदरच्या एक्झाममध्ये पण नेटवर्क कनेक्टिंग डिव्हाइसेस विचारले होते, टोपोलॉजी विचारले होते. तर याच्यामध्ये पण 2 मार्क्ससाठी नेटवर्क कनेक्टिंग डिव्हाइसेस हे विचारलेले आहेत. त्यानंतर 4 मार्क्ससाठी याच्यामध्ये एकही क्वेश्चन विचारलेला नाहीये. समर 22 जी एक्झाम होती त्याच्यामध्ये 4 मार्क्ससाठी कोणताही क्वेश्चन होता. डायरेक्टली 6 मार्क्सचे 2 क्वेश्चन याच्यामध्ये होते. त्याच्यामध्ये एक्सप्लेन द वर्किंग ऑफ हब, स्विच अँड ब्रिज असे 2 हब 2 मार्क्ससाठी, स्विच 2 मार्क्ससाठी आणि ब्रिज 2 मार्क्ससाठी. त्यानंतर हा झाला 6 मार्क्सचा एक क्वेश्चन आणि दुसरा जो 6 मार्क्सचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये एक्सप्लेन द वर्किंग ऑफ फॉलोइंग टोपोलॉजी. त्याच्यामध्ये बस, रिंग आणि ट्री म्हणजे बस 2 मार्क्ससाठी, रिंग 2 साठी आणि ट्री 2 मार्क्ससाठी असे 2 मार्क्ससाठी 3 टोपोलॉजी तुम्हाला विचारतात. त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली डायग्रामसाठी जे आहेत ते डायग्रामसाठी तुम्हाला मार्क्स याच्यामध्ये पण असणार आहेत. तर असे 6 मार्क्सचे 2 क्वेश्चन आणि 2 मार्क्सचा एक क्वेश्चन असे 14 मार्क्ससाठी हा समर 22 ला विचारला होता. त्यानंतर विंटर 22 ला जर आपण बघितलं तर पुन्हा 12 मार्क्ससाठी विचारला आहे. याच्यामध्ये पण पॅटर्न थोडंसं वेगळं आहे. 2 मार्क्सचा एक क्वेश्चन आहे स्टेट द फंक्शन ऑफ रिपीटर अँड मोडेम. तर फंक्शन रिपीटर आणि मोडेमचे जे आहेत ते विचारले आहेत. त्यानंतर डिफरन्स बिटवीन हब अँड स्विच आणि काही पॉईंट्स दिले आहेत. त्या पॉईंटला रिस्पेक्टिव्ह 4 मार्क्सचा हा क्वेश्चन होता. त्यानंतर 6 मार्क्सचा जो क्वेश्चन आहे तो होता तुम्हाला स्केच ड्रॉ करायचं आहे राउटर आणि स्विचचा आणि एक्सप्लेन करायचं आहे. तर म्हणजे राउटर 3 मार्क्ससाठी आणि स्विच 3 मार्क्ससाठी आणि त्याची डायग्राम 1 मार्क्ससाठी असा 6 मार्क्सचा म्हणजे 6 मार्क्स 4 मार्क्स आणि 2 मार्क्स असा 6-4-2-4-6 चा पॅटर्न याच्यामध्ये होता. त्यानंतर समर 19 जर आपण बघितलं तर 20 मार्क्ससाठी बघा 10 मार्क्सचं वेटेज आहे. 12 मार्क्स 40 मार्क्स पर्यंत विचारलं जात होतं. तर समर 19 मध्ये डायरेक्टली हा 20 मार्क्ससाठी विचारला गेला. याच्यामध्ये कसा पॅटर्न होता ते आपण बघू. 2 मार्क्सचे क्वेश्चन कम्पेअर राउटर अँड रिपीटर. त्यानंतर 4 मार्क्सचे 3 क्वेश्चन. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन विथ द डायग्राम डिस्क्राईब स्टार टोपोलॉजी अँड रिंग टोपोलॉजी. तर स्टार टोपोलॉजीसाठी 2 मार्क्स, रिंग टोपोलॉजीसाठी 2 मार्क्स. त्यानंतर ड्रॉ अँड डिस्क्राईब द आर्किटेक्चर युजिंग ट्री टोपोलॉजी फॉर ऑफिस 3 स्टॉप बिल्डिंग हा होता 4 मार्क्ससाठी. त्यानंतर पुन्हा डिस्क्राईब द सुटेबल नेटवर्क लेआउट फॉर ऑर्गनायझेशन विथ 5 डिपार्टमेंट्स. दोन्ही ऍप्लिकेशन लेवलचे क्वेश्चन म्हणता येईल या ठिकाणी. तर असे 4 मार्क्सचे 3 क्वेश्चन होते आणि 6 मार्क्सचा एक क्वेश्चन त्याच्यामध्ये होतं. काय विचारले बघूया आपण.
व्हॉट इज द मॅक प्रोटोकॉल यूज इन टोकन रिंग LAN व्हॉट हॅपन्स इफ द टोकन इज लॉस्ट. म्हणजे जी आपण रिंग टोपोलॉजी जी बघितली तर रिंग टोपोलॉजी मध्ये जे टोकन रिंग आहे आणि ज्यामध्ये जर टोकन जर लॉस झालं तर काय होईल, असा एक हा पण एक ऍप्लिकेशन लेवलचा क्वेश्चन मध्ये अशा 20 मार्क्स साठी हा जो युनिट आहे हा विचारला होता. थोडीशी याच्यामध्ये आपण जर बघितलं ऍप्लिकेशन लेवल असल्यामुळे थोडंसं लेवल जर बघितली थोडीशी हार्ड लेवल तुम्हाला वाटेल विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये. तर अशा पद्धतीचे जे क्वेश्चन असतात तर ते सुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे, जेणेकरून जर एखाद्या वेळेस एक्झाम मध्ये अशा प्रकारचे थोडंसं हार्ड लेवलचे जर क्वेश्चन विचारले तर त्या युनिटचे जे पूर्ण मार्क्स आहेत ते तुमचे जाऊ शकतात. तर अशा ज्या युनिट्समध्ये जे असे तुम्हाला क्वेश्चन वाटतील तर ते क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित करून ठेवा किंवा अशा पद्धतीचे क्वेश्चन त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आपण विंटर 19चा जर विचार केला तर फक्त 6 मार्क्ससाठी हा युनिट विचारला होता. त्याच्यामध्ये 2 मार्क्सचा क्वेश्चन आणि 4 मार्क्सचा क्वेश्चन. तर 2 मार्क्स मध्ये होतं नेटवर्क टोपोलॉजी आणि 4 मार्क्स मध्ये होतं की डिस्क्राईब डिफरंट नेटवर्क कनेक्टिंग डिव्हाइसेस यूज इन कम्प्युटर नेटवर्क. तर आता पूर्ण जर ह्या युनिटचं जर बघितलं तर काही पॉईंट्स असे आहेत. नेटवर्क टोपोलॉजी कोणते आहेत, नेटवर्क कनेक्टिंग डिव्हाइसेस कोणते आहेत आणि सर्व नेटवर्क कनेक्टिंग डिव्हाइसेस त्याचं वर्किंग वगैरे त्याच्या डायग्राम वगैरे तुम्हाला माहिती पाहिजे. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी 10 मार्क म्हणजे जर ॲव्हरेज जर बघितलं आपण 10 मार्क 12 मार्क किंवा 14 मार्क्सला जर हा जर विचारला तर ते तुम्ही इझिली याच्यामध्ये या युनिटमध्ये युनिट नंबर 4 नेटवर्क टोपोलॉजी आणि नेटवर्किंग डिव्हाइसेस मध्ये घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून DCC हा जो सब्जेक्ट आहे हा सर्वांना तुम्हाला सोपा जाईल आणि तुम्हाला याच्यावरती स्टडी पण करता येईल. थँक्यू.